दुपारची शांत वेळ होती. आकाशात सूर्य प्रखरतेने चमकत होता, पण अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एक वेगळीच शांती पसरलेली होती. गावातील लोक आपापली कामे आटोपून थोडी विश्रांती घेत होते. पण त्या शांततेमध्ये एक जागा अशी होती जिथे भक्तांची वर्दळ कायम असायची. ती जागा म्हणजे श्री स्वामी समर्थांचा दरबार. स्वामी समर्थ एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते, डोळ्यांत करुणा होती आणि त्यांच्या उपस्थितीतच भक्तांच्या मनातील दुःख दूर होत असे. त्या दिवशी दुपारी एक गरीब माणूस तिथे येत होता. त्याचे नाव गोविंदा होते. गोविंदा अत्यंत प्रामाणिक पण गरीब होता. अनेक वर्षे मेहनत करूनही त्याच्या आयुष्यात सुख येत नव्हते. कधी घरात अन्न नसतं, कधी आजारपण येत असे, कधी कर्जदार दारात उभे असत. गोविंदा खूप निराश झाला होता. एका दिवशी गावातील एका वृद्ध माणसाने त्याला सांगितले, "अरे गोविंदा, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांच्या चरणी जा, ते सर्वांच्या अडचणी दूर करतात." ते शब्द ऐकून गोविंदाच्या मनात आशेचा किरण जागा झाला. तो दुसऱ्याच दिवशी अक्कलकोटला निघाला. दिवसभर चालत चालत तो दुपारी स्वामी समर्थांच्या दरबारात पोहोचला. त्यावेळेस अनेक भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आले होते. काही जण प्रार्थना करत होते, काही जण स्वामींच्या चरणी बसून शांतपणे त्यांच्याकडे पाहत होते. गोविंदा हळूच पुढे गेला आणि स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाला. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि हलके स्मित केले. स्वामी म्हणाले, "काय रे गोविंदा, इतका चिंतेत का आहेस?" गोविंदा थक्क झाला. त्याने स्वामींना आपले नाव सांगितलेही नव्हते. तरीही स्वामींना सर्व काही कसे माहीत? तो रडत रडत म्हणाला, "स्वामी, माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे. मी मेहनत करतो पण यश मिळत नाही. घरात गरिबी आहे, कर्ज आहे. आता काय करावे ते समजत नाही." स्वामी समर्थ काही क्षण शांत राहिले. नंतर त्यांनी जवळ पडलेला एक छोटासा दगड उचलला आणि गोविंदाला दिला. स्वामी म्हणाले, "हा दगड घे आणि बाजारात जाऊन त्याची किंमत विचार, पण विकू नकोस." गोविंदाला काहीच समजले नाही, पण स्वामींचा आदेश असल्यामुळे त्याने तो दगड घेतला आणि बाजाराकडे निघाला. तो सर्वप्रथम एका फळविक्रेत्याकडे गेला. गोविंदा म्हणाला, "भाऊ, हा दगड घ्याल का?" फळविक्रेता हसला आणि म्हणाला, "याची काय किंमत? 2 आंबे देतो." गोविंदाने दगड परत घेतला. नंतर तो एका सोनाराकडे गेला. सोनाराने दगड पाहिला आणि थोडा आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, "हा साधा दगड नाही, यामध्ये काहीतरी खास आहे. मी यासाठी 100 रुपये देतो." गोविंदाला आश्चर्य वाटले. नंतर तो एका मोठ्या ज्वेलरकडे गेला. ज्वेलरने तो दगड पाहिला आणि लगेच उठून उभा राहिला. तो म्हणाला, "हा अत्यंत मौल्यवान रत्न आहे. यासाठी मी 10,000 रुपये देऊ शकतो." गोविंदा पूर्णपणे थक्क झाला. तो लगेच स्वामी समर्थांकडे परत आला. त्याने सर्व गोष्ट स्वामींना सांगितली. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, "गोविंदा, तो दगड म्हणजे तुझ्यासारखा माणूस आहे. काही लोक तुझी किंमत 2 आंब्या इतकी लावतील, काही लोक 100 रुपयांची, पण योग्य ठिकाणी गेलास तर तुझी खरी किंमत समजेल." गोविंदाच्या डोळ्यांत अश्रू आले. स्वामी पुढे म्हणाले, "माणसाची किंमत त्याच्या परिस्थितीने ठरत नाही, त्याच्या मेहनतीने, श्रद्धेने आणि धैर्याने ठरते." गोविंदाला त्या दिवशी आयुष्याचा मोठा धडा मिळाला. तो गावात परत गेला आणि नव्या उत्साहाने काम करू लागला. हळूहळू त्याचे आयुष्य बदलू लागले. मेहनत, प्रामाणिकपणा आणि स्वामी समर्थांवरील श्रद्धेमुळे त्याला यश मिळू लागले. काही वर्षांनंतर तो गावातील श्रीमंत आणि आदरणीय माणूस झाला. पण त्याने कधीही स्वामी समर्थांचा उपदेश विसरला नाही. तो नेहमी म्हणायचा, "स्वामी समर्थांनी मला शिकवले की प्रत्येक माणूस अमूल्य आहे, फक्त त्याला स्वतःची किंमत ओळखायला हवी." त्या दिवसापासून गोविंदा रोज दुपारी स्वामी समर्थांचे नाव घेत असे, कारण त्याला माहीत होते की स्वामी समर्थांची कृपा असेल तर आयुष्यातील कोणतीही अडचण मोठी नाही. त्या दिवशीही अनेक भक्त श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. स्वामी समर्थ एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज, डोळ्यांत करुणा आणि त्यांच्या भोवती एक अद्भुत दिव्यता जाणवत होती. भक्त त्यांच्या चरणी बसले होते. काही जण मनातल्या मनात प्रार्थना करत होते, काही जण त्यांच्या समस्या सांगत होते. स्वामी समर्थ मात्र शांतपणे सर्वांकडे पाहत होते. तेवढ्यात दूरवरून एक माणूस धावत धावत येताना दिसला. तो माणूस खूप थकलेला होता. त्याचे कपडे धुळीने माखलेले होते. चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तो सरळ स्वामी समर्थांच्या चरणी येऊन पडला. त्याचे नाव होते गणेश. गणेश एका छोट्या गावात राहणारा शेतकरी होता. तो अत्यंत मेहनती आणि प्रामाणिक माणूस होता. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच्या आयुष्यात सतत संकटे येत होती. कधी पिके नष्ट होत होती, कधी जनावरं आजारी पडत होती, कधी कर्ज वाढत होता. गणेश खूप त्रस्त झाला होता. गावातील एका वृद्धाने त्याला सांगितले होते, "बाळा, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांच्या चरणी जा,
तेच तुझं दुःख दूर करतील. त्या आशेने गणेश अक्कलकोटला आला होता. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे एक नजर टाकली. स्वामी हलकेच म्हणाले, काय रे गणेशा, खूप थकून आलास दिसतं. गणेश चकित झाला. त्याने स्वामींना आपले नाव सांगितले नव्हते, तरीही स्वामींना सर्व काही कसे माहीत? गणेशच्या डोळ्यांत अश्रू आले. तो म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य खूप कठीण झालं आहे. मी प्रामाणिकपणे मेहनत करतो, पण मला यश मिळत नाही. घरात कर्ज आहे, आई आजारी आहे, मुलं लहान आहेत. आता मला काहीच मार्ग दिसत नाही. स्वामी समर्थ काही क्षण शांत बसले. नंतर त्यांनी गणेशकडे पाहून स्मित केले. स्वामी म्हणाले, गणेशा, चिंता करू नकोस. प्रत्येक संकटामागे एक शिकवण असते. गणेश शांतपणे ऐकत होता. स्वामींनी जवळ पडलेली एक छोटी मातीची मूठ उचलली. ती गणेशच्या हातात देत स्वामी म्हणाले, ही माती घे. उद्या सकाळी आपल्या शेतात टाक. गणेशाला काहीच समजले नाही, पण त्याने स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला. तो नमस्कार करून आपल्या गावाकडे परत निघाला. त्या रात्री गणेशच्या मनात अनेक विचार होते. ही साधी माती माझं आयुष्य कसं बदलणार? पण त्याने स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या शेतात गेला. त्याने ती माती आपल्या शेतात टाकली. काही दिवस गेले. हळूहळू एक आश्चर्यकारक गोष्ट घडू लागली. ज्या शेतात वर्षानुवर्ष नीट पीक येत नव्हतं, तिथे अचानक भरघोस पीक उगवू लागलं. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. गणेशही आनंदित झाला. काही महिन्यांत त्याच्या शेतात इतकं चांगलं पीक आलं की त्याचं कर्ज फेडलं गेलं. त्याच्या घरात आनंद परत आला. गणेश लगेच अक्कलकोटला स्वामी समर्थांचे आभार मानण्यासाठी गेला. तो स्वामींच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, तुमच्या कृपेने माझं आयुष्य बदललं. स्वामी समर्थ हसले. ते म्हणाले, गणेशा, मातीमध्ये काही चमत्कार नव्हता. चमत्कार तुमच्या विश्वासात होता. गणेशाला त्या दिवशी एक मोठा धडा मिळाला. स्वामी पुढे म्हणाले, श्रद्धा आणि सबुरी असेल तर जीवनात कोणतीही अडचण मोठी नाही. त्या दिवसापासून गणेश रोज स्वामी समर्थांचे नाव घेत असे आणि तो प्रत्येकाला सांगत असे, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. ते कधीही भक्तांना निराश करत नाहीत. काही महिने गेले. गणेशचे शेत आता भरभराटीला आले होते. गावातील लोक त्याचे कौतुक करू लागले होते. घरात अन्नधान्य भरले होते. कर्ज जवळजवळ संपले होते. पण गणेशच्या मनात एकच विचार असायचा, हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेनेच झाले आहे. म्हणून तो दर काही दिवसांनी अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेत असे. एके दिवशी पुन्हा दुपारची वेळ होती. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे वडाच्या झाडाखाली बसले होते. भक्तांची मोठी गर्दी जमली होती. काही जण प्रसाद आणत होते, काही जण आपल्या अडचणी सांगत होते. तेवढ्यात एक श्रीमंत व्यापारी तिथे आला. त्याचे नाव होते सेठ माधवराव. माधवराव खूप श्रीमंत होता, पण त्याच्या मनात अहंकारही खूप होता. त्याला वाटत असे की पैसा असला की सगळं मिळतं. तो स्वामी समर्थांबद्दल ऐकून दर्शनासाठी आला होता. पण त्याच्या मनात खरी श्रद्धा नव्हती. तो फक्त उत्सुकतेने आला होता. माधवराव स्वामी समर्थांसमोर उभा राहिला. तो म्हणाला, स्वामी, लोक म्हणतात तुम्ही चमत्कार करता. माझ्यासाठी एखादा चमत्कार दाखवा. हे शब्द ऐकून अनेक भक्तांना वाईट वाटले, कारण स्वामी समर्थांना कोणीही अशा प्रकारे बोलत नसे. पण स्वामी समर्थ शांत होते. ते हसले. स्वामी म्हणाले, माधवराव, तुला चमत्कार पाहायचा आहे का? माधवराव म्हणाला, हो स्वामी. स्वामी समर्थांनी जवळ बसलेल्या गणेशकडे पाहिले. ते म्हणाले, गणेशा, जरा इकडे ये. गणेश लगेच पुढे आला. स्वामी म्हणाले, तुझ्या शेतातील एक मूठ माती उद्या येथे आण. गणेश म्हणाला, ठीक आहे स्वामी. दुसऱ्या दिवशी गणेश पुन्हा अक्कलकोटला आला. त्याने आपल्या शेतातील माती आणली होती. स्वामी समर्थांनी ती माती हातात घेतली आणि माधवरावला दिली. ते म्हणाले, ही माती घे आणि आपल्या मोठ्या बागेत टाक. माधवराव हसला. त्याला वाटले, ही साधी माती काय करणार? पण स्वामींच्या शब्दांचा मान ठेवून त्याने ती माती घेतली. काही दिवसांनी एक विचित्र गोष्ट घडली. माधवरावच्या बागेत जिथे ती माती टाकली होती
तिथे झाडे अचानक खूप वेगाने वाढू लागली. फळेही भरपूर येऊ लागली. माधवराव आश्चर्यचकित झाला. तो लगेच अक्कलकोटला गेला. तो स्वामी समर्थांच्या चरणी पडला. तो म्हणाला, स्वामी, मला माफ करा. मी अहंकाराने बोललो. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, माधवराव, चमत्कार मातीमध्ये नव्हता. माधवराव आश्चर्याने विचारू लागला, मग कुठे होता स्वामी? स्वामी म्हणाले, चमत्कार श्रद्धेत असतो. भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. स्वामी पुढे म्हणाले, जो माणूस नम्र असतो आणि देवावर विश्वास ठेवतो, त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतात. त्या दिवसानंतर माधवराव पूर्णपणे बदलला. त्याचा अहंकार नष्ट झाला. तो गरीब लोकांना मदत करू लागला. तो दररोज स्वामी समर्थांचे नाव घेऊ लागला. आणि गणेश तर स्वामी समर्थांचा निष्ठावान भक्त झाला होता. तो रोज सकाळी आणि दुपारी स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असे. त्याला आता एक गोष्ट पूर्णपणे समजली होती. स्वामी समर्थ भक्तांची नेहमी काळजी घेतात.